सगळ्यात महत्त्वाची निवडणूक, महाराष्ट्राचं ज्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे, शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई जिथं आहे, भाजपनं प्रतिष्ठापना लावली आहे, मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठापना लावली आहे, त्या मुंबईमध्ये आता आपण जाऊयात. ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. ऋत्विक, कालची रात्र जी म्हणतात वैऱ्याची रात्र आहे असं निवडणुकीत सगळे उमेदवार म्हणत असतात, सगळे राजकीय नेते म्हणत असतात, ती रात्र सरली आहे, मतदानाची सकाळ उजाडलेली आहे. कसा सगळा प्रतिसाद मिळतोय, कसा उत्साह आहे? निश्चित विलास, मी सध्या वरळीच्या या मतदान केंद्रावरती उभा आहे आणि आता नुकतंच काही वेळापूर्वी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. माझ्या पाठीमागे बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात मतदार राजांमध्ये उत्साह दिसतोय. या ठिकाणी आत्तापासूनच गर्दी दिसत आहे. लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी उतरलेले आहेत हे आपण बघू शकतो. त्याचबरोबर पोलीस प्रशासनही पूर्णपणे सज्ज आहे. निवडणूक कर्मचारी हे सुद्धा सज्ज आहेत. पूर्ण जी काही तांत्रिक गोष्टी असतात त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता मतदानाला अखेर सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं फक्त उमेदवारांचीच नव्हे तर प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पणाला लागलेली आहे. कारण अनेक पक्ष जे आहेत हे यापूर्वी युतीत लढत होते, मात्र युतीचा काडीमोड झालेला आहे. प्रत्येक पक्ष हे स्वबळावर लढत आहे. शिवसेना असेल, भाजप असेल, गेल्या काही दिवसांमध्ये प्रचारांमध्ये आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणात टीकेची झोड एकमेकांवर उठवण्यात आली आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून आता मतदार राजा याला निर्णय घ्यायचा आहे, आपला मतदानाचा हक्क बजावून. आपल्यासोबत या ठिकाणी एक गृहस्थ आहेत, आपण बघू शकतो उत्साह त्यांचा. सकाळी पहिले ते व्यक्ती होते जे या ठिकाणी मतदान करण्यासाठी आले होते. आपण त्यांना विचारूयात, काय म्हणाल, प्रचार पाहिला तुम्ही, मतदानाला आला आहात, काय तुमची एकूण भावना आहे? कसं वाटतं मतदान करून? एकदम बरं वाटतंय. हा, सरकारने यावं, लोकांच्या समस्या सोडवाव्या, लोकांना मदत करावी. सरकार कुठलेही असो पण त्यांनी मदत केली पाहिजे लोकांना, लोकांची समस्या सोडवल्या पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजे. बाकी एवढंच मागणं, बाकी काय. तर आपण बघू शकतो फक्त सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे या सामान्य मतदाराची की सरकारने लोकांच्या मदतीला धावलं पाहिजे आणि त्याच अपेक्षेने मोठ्या संख्येने मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहे. विलास, नक्कीच. तेव्हा जो उत्साह मुंबईमध्ये दिसतोय तो आपण पाहिला.